मी भाऊसाहेब देवभाई रामचंद्र आडागळे, महाराष्ट्र मजूर पक्षाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि सध्या महापालिका व इतर महापालिका याच्या निवडणुकांची रणधुमाळी चाललेली आहे. मी स्थानिकला असल्यामुळे मी पिंपरी चिंचवड पुण्याच्या संदर्भात असं आपल्याला सांगू इच्छितो की ज्या निवडणुका या ठिकाणी आम्ही लढवतोय ते स्वबळावर लढवण्याचा आज आम्ही निर्णय जाहीर केलेला आहे. त्याचं कारण असं आहे, लोकसभा विधानसभेला आम्ही महायुती बरोबर काम केलं, त्यावेळी मात्र आम्हाला काही गोष्टींचं आश्वासनं दिलेली होती, ती पूर्ण झालेली नाहीत. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु महापालिकेच्या निवडणूक आल्यानंतर मात्र त्यांनी आम्हाला बरोबर विचारात घ्यायला हवं होतं, म्हणून आम्ही त्यांना वेळोवेळी भेटलो. परंतु त्यांनी विश्वास त्या पद्धतीने त्यांनी विचारात घेतलेला नाही. कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या गटातटाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या आघाडीचे कार्यकर्ते असं ते म्हणतायत. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी ते जागा देण्यास कमी पडताय समजा, आणि आम्हाला जागा मिळत नाहीत म्हणल्यावर आमच्या महाराष्ट्र मजूर पक्षाचे कार्यकर्ते नाराज व्हायला लागलेले आहेत. आणि म्हणून आम्ही अशी भूमिका घेतली की चला नसतील देत तर नाही, पण महापालिकेला कमीत कमी 78 झोपडपट्टी आहेत, तर 78 झोपडपट्ट्यामध्ये माझा माणूस एक उभा राहील. पैकी महिला असेल, जेंट्स असेल, आणि मग त्या पद्धतीने आम्ही निवडणुका लढणार आहोत. आमची ताकद त्यावेळी मतदानाद्वारे दिसून येईल असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. काही पक्षांशी आमच्या अजूनही बोलणं चालूच आहे, नाही असं नाही, काँग्रेस असो, वंचित असो, परंतु आम्हाला जर आमच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन लागणार असतील तर आम्ही त्याचाही विचार करणार आहोत. पण जर कोणी विचारच करणार नसतील तर स्वबळाचा नारा आमचा कायम आहे, हे या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.